नमस्कार मंडळी, चला तर तुमचेही जर खव्याचे गुलाबजाम चुकत असतील, व्यवस्थित होत नसतील, कलरही येत नसेल, तसेच पाकामध्ये टाकल्यानंतर जर गुलाबजाम फुटत असतील ना, तर हा व्हिडिओ फक्त एकदा शेवटपर्यंत पहा. इथून पुढे तुमचे कधीही खव्याचे गुलाबजाम फुटणार नाहीत. शिवाय तुम्ही पॉकेटमधले बनवा किंवा खव्याचे बनवा, अगदी दोन्हीही गुलाबजाम तुम्ही परफेक्ट बनवू शकतात जर माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय केले तर त्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि संपूर्ण टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहे. आता यामध्ये भरपूर काही टिप्स नसतात, अगदी एखाद्या दोनच टिप्स आहेत, पण त्याच खूप महत्त्वाच्या आहेत आणि जर तुम्ही त्या पद्धतीने हे गुलाबजाम बनवले ना, तर ते एकदम रसरशीत आणि एकसारखे मऊ होतात. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान रसरशीत असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. आता हे गुलाबजाम कसे बनवायचे, तर आपण प्युअर अगदी खव्यापासून बनवलेले हे गुलाबजाम आहेत. तर बऱ्याच जणांचे विरघळतात, तसेच म्हणजे पाकामध्ये टाकल्यानंतर ते फुटतात, चिरतात. तर आपलं असं काही न होता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकसारखे आणि मस्त रसरशीत गुलाबजाम बनवू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, नवीन असाल तर लाईक करा. चला तर इथे आपण अर्धा किलो खवा घेतलेला आहे. नेहमीच्या खव्यापेक्षा हा जास्त म्हणजे प्युअर असा खवा आहे, तुम्ही पाहू शकता. पण कितीही प्युअर खवा असला तरी त्या दुधापासून बनवलेला असल्यामुळे त्यामध्ये केस कचरा असं काही असेलच, म्हणजे नाही का. तर आपण हा खवा जो आहे ना, तर अगोदर याला आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर ते असंच आपण स्वच्छ करायला गेलं तर आपल्याला त्यामध्ये वाईट जर केस असतील तर ते दिसणार नाहीत. तर पहा, इथे आपण पुरणाच्या चाळणीमध्ये खवा टाकून घेतलेला आहे. यामधून काढला ना, तर कितीही छोटा मोठा कचरा असू द्या किंवा केस असू द्या, तो पूर्णतः आपल्या पुरणाच्या चाळणीला लागून राहतो, तो अजिबात खव्यामध्ये येत नाही. तर आता याच पद्धतीने सर्व मी खवा जो आहे ना, तो पुरणाच्या चाळणीमधून काढून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता खव्यामध्ये असलेलं थोडंसं रवाळ आणि म्हणजे असे कडक खव्यामध्ये तयार झालेलं ते सुद्धा आपलं पूर्ण वरती राहिलेलं आहे. तर इथे प्युअर असा मऊ एकसंध आपला खवा जो आहे ना, तो आपण काढून घेतलेला आहे. आता एक वाटी आपण इथे मैदा घेतलेला आहे. अर्धा किलोसाठी एक वाटी नॉर्मली आपल्या घरामध्ये असते ना, ती वाटी भरून मी इथे मैदा घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपण अर्धी वाटी मैदा तर यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला यामध्ये एकूण किती मैदा लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर घरामध्ये नॉर्मली वाटी असते ना, त्याच वाटीने घेतलेलं आहे. कारण वाटीने प्रमाण सांगितलं की मग कोणाच्याही घरामध्ये वाटीचं प्रमाण अगदी सहज उपलब्ध होतं किंवा असतं आणि त्यामुळे अडून पडण्याचं काहीच कारण राहत नाही. तर वजनी प्रमाणात तुम्हाला नेहमीच म्हणजे वजन काटा प्रत्येकाच्या घरी असतो असं नाही. त्यामुळे भांड्याचं माप असेल म्हणजे मग सगळ्यांना बनवायला सोपं होतं. तर इथे आपण एक वाटी मैदा जो आहे ना, तो पूर्ण टाकून घेतलेला आहे, पाहू शकता. आणि इथे छान असं आपले गुलाबजाम तयार होतील असं हे खवा आपण तयार करून घेतला आहे. एक वाटी पूर्ण आपल्याला इथे मैदा लागलेला आहे. खरं तर अर्धा किलो आपलं खव्यासाठी एक वाटी म्हणजे मैदा जो आहे ना, तो अगदी परफेक्ट आहे. हे प्रमाण मला माहीत होतं, पण तुम्हालाही ते अचूक प्रमाणामध्ये सांगायचं म्हणून मग वाटीने प्रमाण घेतलं होतं. तर चला, छान असे गुलाबजाम आपले ओळल्या जातात, कुठेही चिरा वगैरे पडत नाहीत. एकसारखा मस्त असा मऊ लुसलुशीत गुलाबजाम आपल्या इथे तयार होत आहे. तुम्ही पाहू शकता, हाताला चिटकायचं कारणच नाही, कारण प्युअर असा खवा असल्यामुळे खव्यामध्ये जास्त प्रमाणात चोपडटपणा असतो आणि त्यामुळे इथे गुलाबजाम बनवत असताना अजिबात हाताला चिटकायचं काही टेन्शन नाही. तर झटपट आपण असे गुलाबजाम तयार करून घेतोय. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे गुलाबजामला देऊ शकता. कोणी चपटे बनवतं, कोणी लांब आकाराचे बनवतं, पण मला तर नेहमी गोलच आकाराचे गुलाबजाम आवडतात. त्यामुळे मी इथे गोल आकाराचेच गुलाबजाम भरपूर प्रमाणामध्ये बनवून घेतलेले आहेत. थोडेसे गुलाबजाम बनवणं बाकी आहे. तर इकडे आपण तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता गुलाबजाम तळत असताना खूप असं तेलाला आपल्याला उकळी आणायची नाही किंवा खूप असं कडकडीत गरम करायचं नाही.
नॉर्मली तेलामध्ये गुलाबजाम टाकल्यानंतर वरती येईल इथपर्यंतच आपल्याला इथे तेल गरम करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता तेलाची आच कशी आहे. तर हीच खूप महत्त्वाची टिप्स आहे. जर तुम्ही तेलाला उकळी आणली आणि त्यामध्ये गुलाबजाम सोडले ना, तर ते वरतून तर डार्क होतात, पण आतमधून व्यवस्थित फ्राय होत नाहीत आणि त्यामुळे गुलाबजाम आपण जेव्हा पाकामध्ये टाकतो ना, तेव्हा ते पाकही व्यवस्थित ॲब्झॉर्ब करत नाहीत आणि ते फुटतात देखील. हे मेन कारण आहे. तर आता पहा आपण इथे झाऱ्या न लावताच आपल्याला हे गुलाबजाम जे आहेत ना ते चांगले 2-3 मिनटं मी तळून घेतले. त्यानंतर त्याला थोडासा गोल्डन कलर आल्यानंतर पहा इथे आपली गॅसची फ्लेम जी आहे ना ते एकदम मीडियम केलेली आहे आपण. या स्टेजला मीडियम केल्यानंतर आपल्याला पूर्ण डार्क चॉकलेटी कलर येईपर्यंत गुलाबजाम ह्याच आचेवरती तळायचे आहे. अजिबात इथे गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने गुलाबजाम तळले ना तर एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी तयार होते. तर इथे पहा आपले छान असे गुलाबजामला कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर आता इथे एकदम लाईटमध्ये बनवलेले असल्यामुळे लाईटच्या प्रकाशाने तुम्हाला ते डार्क दिसत नसतील, पण छान असे डार्क झालेले आहेत. तर इतके डार्क आपल्याला तळून घ्यायचे आहे. अगदी पॅकेटवरती जो फोटो असतो ना, तितके डार्क जर तुम्ही ते गुलाबजाम तळले ना, तरच ते पाकामध्ये सुद्धा त्याचा कलर आणि हे राहतं. तर पहा इथे आपले गुलाबजाम जे आहेत ना ते तळून झालेले आहे. तर आता हे काढून घेऊया. तर कलर तुम्हाला जवळून दाखवते. तर असा कलर यायला हवा. तर आता इथे आपले गुलाबजाम तळून झाले. याच पद्धतीने सर्व गुलाबजाम जे आहेत ना ते आपण तळून घेणार आहोत. तर आता याच पद्धतीने सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे पाक बनवायचा आहे. पाक बनवण्यासाठी अर्धा किलो आपल्याला खव्यासाठी मी इथे 1 किलो साखर वापरलेली आहे. 1 किलो साखरेसाठी आपल्याला ज्या वाटीने आपण म्हणजे मोजून घेतलेली आहे साखर, त्या वाटीने 1.5 किंवा पावणे 2 वाट्या इथे पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला हा पाक जो आहे ना, तर फक्त चिपचिपा पाक बनवायचा असतो. इथे आपल्याला कुठलीही चाचणी वगैरे आणायची नसते. त्यामुळे इथे चिपचिपा पाक बनवण्यासाठी आपल्याला 1 उकळी आणि थोड्या वेळ हा पाक शिजवायचा आहे. तर पहा इथे मी पूर्ण साखर जी आहे ना, ते विरघळून घेणार आहे अगोदर. त्यानंतर आपल्याला मोठी अशी पाकाला 1 उकळी आणून घ्यायची आहे. तर इथे आपली साखर जी आहे ना, ते पूर्ण विरघळलेली आहे. यामध्ये आता आपण घालून घेऊया वेलची पावडर. तर आता तुमच्याकडे जर अखंड वेलची असेल ना, तर त्याचे तोंड ओपन करून 2 ते 3 वेलच्या यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि नसेल तर मग अशा पद्धतीची पावडर असेल तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता वेलची टाकून याला छान अशी उकळी आलेली आहे. तर आता याला आपल्याला थोड्या वेळासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे चांगला 2-3 मिनटं आपण पाक शिजवून घेतलेला आहे उकळी आल्यानंतर. आणि इथे चिपचिपा पाक झालेला आहे, तुटती तारसुद्धा झालेली आहे. तर तार म्हटलं की लोकं खूप चिकट पाक बनवतात. तर तार म्हणजे अगदी हलकेसे फक्त चिपक पाक झालेला आहे. आता इथे गॅस बंद केला आणि संपूर्ण तळून घेतलेले गुलाबजाम जे आहेत ना, ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता या पाकामधली पूर्ण वाफ जाईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने पळीने हे गुलाबजाम जे आहेत ना ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता पाकामध्ये टाकल्यानंतर अगदी मस्त असे आपले गुलाबजाम यावरती तरंगलेले आहेत. म्हणजेच ते अगदी हलके फुलके तळल्या गेलेले आहेत, परफेक्ट असे तळलेले आहेत. आता तुम्हीच सांगा मंडळी, एखादी रेसिपी जर आपण म्हणजे व्यवस्थित पकवली नाही तर ती खायला चांगली लागेल का? तसंच गुलाबजामचं सुद्धा आहे. तुम्ही ते परफेक्ट जर तळले नाही तर ते तरी कसे खायला चांगले लागतील. पूर्ण वाफ गेलेली आहे, पाक बऱ्यापैकी थंड झाला आहे. झाकण ठेवून 2 ते 3 तास आपण हे गुलाबजाम असेच ठेवले होते. आणि तुम्ही इथे पाहू शकता छान असे गुलाबजाम फुगलेले आहेत आणि पूर्ण त्यांनी पाकसुद्धा ऑब्झर्व केला आहे. तर मस्त असे आपले रसरशीत गुलाबजाम इथे तयार झालेले आहे. थोडी जरी रेसिपी आवडली असेल ना तर 1 लाईक आणि 1 शेअर नक्की करा. तर चला तुम्हाला मस्त असा गुलाबजाम मी कट करून दाखवते. तर छान असा आतपर्यंत रसरशीत आपला गुलाबजाम इथे तयार झालेला आहे. आहे की नाही? पॅकेटवर फोटो येतो अगदी तसाचे तसा आपला इथे गुलाबजाम तयार झालेला आहे. तर चला मस्त असे गुलाबजाम तयार झाले. तुम्हीसुद्धा या दिवाळीला अशा प्रकारे गुलाबजाम नक्की बनवा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती हर एक प्रकारची रेसिपी आहे. झटपट असेल, इन्स्टंट असेल, वेळ लावून असेल, सगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. त्या तुम्ही चॅनलवरती जाऊन त्यासुद्धा रेसिपीज पाहू शकता.
चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत गुलाबजाम बनवा, खा. खव्याचे गुलाबजाम तुमचे चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.